ज़मीन में पानी का जल स्तर बढ़ाने में नीम, पीपल, बरगद, अर्जुन, जामुन और शीशम जैसे पेड़ सबसे मददगार होते हैं। हे मी नाही, हे तुमचं विज्ञान सांगते। हे मी आमची श्रद्धा किंवा अंधश्रद्धेच्या विश्वासावर बोलत नाही। गेली 10-20 वर्षामध्ये जो काय अभ्यास केला आहे, जिथं जिथं पिंपळाचे झाडं होती तिथं तिथं मला 2 इंचाच्या पुढं पाणी मिळालं आहे। हा माझा अनुभव आहे आणि हे तुमचं विज्ञान आहे। प्रत्येक झाडाची काही ना काही विशेष भूमिका आहे आणि ती समजण्याची शक्ती किंवा त्या झाडाला समजण्याची, त्या झाडाचा पूर्ण अभ्यास करण्याची शक्ती माझ्यात किंवा विज्ञानात सुद्धा नाही। चला, इनकी मजबूत और गहरी जड़ें मिट्टी को बांध कर रखती है, बारिश के पानी को ज़मीन के अंदर गहराई तक जाने में मदद करती है और भूजल स्तर को सुधारती है। पानी के संरक्षण और ज़मीन में जल स्तर ग्राउंड वाटर बढ़ाने के लिए अलग अलग पेड़ों और पौधों की भूमिका नीचे दी गई है। ज़मीन में पानी सोखने वाले पेड़ बरगद और पीपल, ये विशाल पेड़ बहुत गहराई तक पानी अपनी जड़ें फैलाते हैं, जिससे ज़मीन में बड़े बड़े छिद्र बनते हैं और बारिश का पानी आसानी से भूजल तक पहुंचता है। अर्जुन और जामुन में स्थानीय पेड़ मिट्टी को कटाव से बचाते हैं और नमी को ज़मीन के भीतर सोखने में मदद करते हैं। शीशम, इसकी गहरी जड़ें ज़मीन की सघन परतों को तोड़ती है, जिससे बारिश का पानी गहराई तक रिस पाता है। नीम, यह तेज़ी से बढ़ने वाली देशी पेड़ है जो मिट्टी की गुणवत्ता सुधारने और जल संचयन में बहुत उपयोगी, खुद में पानी स्टोर जमा करने वाले पेड़ आदि ऐसे पेड़ की बात कर रहे हैं जो खुद के तने म्हणजे स्वतःचे मुळं आणि खोडाजवळ या जड़ों में पानी जमा करके रखते हैं। बाओबाब, यह पेड़ अपने विशाल तने में 1,20,000 लीटर पानी जमा रखता है। हे मी नाही, हे गुगलहून केलेलं कॉफी आहे, जी माहिती झाडाबद्दल विचारली होती गुगलला। तुम्ही विचारून बघा। आपण वर्षानुवर्ष रक्ताचं पाणी करून या शेतीमध्ये रुपया जोडून फक्त बोरवेल घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु सर्वांना माहीत आहे झाडामध्ये काय ताकद आहे, झाडांची काय या सृष्टीला गरज आहे। त्यावर ना प्रशासन फार काही लक्ष देत आहे, ना शेतकरी। अहो, साधी शासनानं रस्त्याला लावलेली झाडंसुद्धा आपण पेटवून देतोय। आपली परिस्थिती जी बिघडते, आज या जमिनीचा पोतसुद्धा खराब झाला असेल या रासायनिक खतामुळं, केमिकलमुळं। हे आपली बांधावरची लिंबाची झाडं त्याला सुधारण्याची ताकद ठेवतात आणि निसर्गामध्ये खूप मोठी ताकद आहे। जे काही निर्माण होतं आहे या निसर्गातून, या जमिनीतूनच ते वर येतं आहे आणि याला फक्त सुधरवायचं असेल, हे सगळं व्यवस्थित करायचं असेल, त्यासाठी एकमेव पर्याय आहे, फक्त झाड लावा, झाडांचं रक्षण करा, झाडांना जगवा। किती लोकांना समजेल माहीत नाही। 1000-2000 लोकांनी व्हिडिओ पाहिला, त्यातला एक व्यक्ती जरी सुधारला तरी समजेल की त्या शंभूनाथाला एक बिल्वपत्र मी वाहिलं। बाकी मराठीत मला त्याचा फारसा अर्थ सांगता आला नाही वेळेअभावी, परंतु प्रत्येक झाड हे महत्त्वाचं आहे। विशेषतः औदुंबर, उंबर, पिंपळ, वटवृक्षाचं, वडाचं, पळसाचं, ज्या झाडाची पानं मोठी आहेत, जांभळीचं, ती झाडं आपल्याला पाणी सक्षमरित्या देतात, ऑक्सिजनही भरपूर प्रमाणात देतात आणि आपलं हवेमधील जे काही प्रदूषण आहे ते सगळ्यात जास्त कमी करण्याचं काम ही झाडं करतात। पाऊसही झाडामुळेच पडतो। एवढ्या सगळ्या गोष्टी आपला श्वासही झाडामुळे चालू आहे। हे सगळं असूनही आपण डोळे असूनही आंधळे आहोत, कान असूनही बहिरे आहोत, नाक असूनही आपल्याला फारसं बोलत नाही। धन्यवाद। कारण आपले व्हिडिओ असेच असतात, आपल्याला कोण काय समजेल माहीत नाही। कळालं तर आयुष्यात थोडं उतरवा, एवढीच विनंती आहे।